So good afternoon to all. In the last lecture, we have seen what are the filters and what are the voltage regulators. We know that in case of rectifier circuits, the output of the rectifier is not perfect DC, it is a pulsating DC. That means it consists of AC component along with the DC component, and this AC component present along with the DC component in the output of the rectifier circuit is undesirable, and this AC component present along with DC component, it is called as ripple. So ripple is undesirable because it is a pulsating DC, or it consists of AC component, and no electronic device works on AC components, AC part of the voltage. So all the devices require DC, perfect DC, but the output of the rectifier is not perfect DC, and therefore it must be removed by some circuits, and we call them as the filter circuits. Now how much ripple is present in case of a half wave rectifier or full wave rectifier, this we have to calculate now. Now सगळ्यांना स्क्रीन दिसतोय, माझा स्क्रीन दिसतोय, रिपल फॅक्टर? येस सर. ओके ओके. आपल्याला हा जो हाफ वेव्ह रेक्टिफायर आहे आणि फुल वेव्ह रेक्टिफायर आहे, याच्यामध्ये आउटपुट मध्ये आपल्याला एसी कंपोनेंट किती मिळतोय, म्हणजे रिपल किती मिळतोय, ते आपल्याला मॅथमॅटिकली वी कॅन कॅल्क्युलेट. सो मॅथमॅटिकली वी विल हॅव टू कॅल्क्युलेट द अमाउंट ऑफ रिपल इन द हाफ वेव्ह रेक्टिफायर अँड फुल वेव्ह रेक्टिफायर. बिफोर दॅट आपल्याला रिपल फॅक्टरचा जनरल फॉर्म्युला आपण डिराईव्ह करून घेऊया. First we will derive the general formula for ripple factor. So what is the ripple factor? The ripple factor measures the percentage of AC component in the rectified output. म्हणजे रेक्टिफायरच्या आउटपुट मध्ये किती प्रमाणामध्ये एसी कंपोनेंट प्रेझेंट आहे हे मोजण्याचं काम कोण करतं, तर रिपल फॅक्टर करतो. आणि आयडियल व्हॅल्यू ऑफ रिपल फॅक्टर काय असली पाहिजे, इट शुड बी 0. जर आयडियल व्हॅल्यू, जर रिपल फॅक्टर तुमचा 0 असेल तर तुमचा रेक्टिफायरचा आउटपुट काय असेल, परफेक्ट डीसी असेल किंवा ते परफेक्ट असेल. बट दिस डज नॉट हॅपन. सो द आयडियल व्हॅल्यू ऑफ रिपल फॅक्टर शुड बी 0, म्हणजे 0 आपल्याला मिळाली पाहिजे रिपल फॅक्टरची व्हॅल्यू, बट इट इज नेव्हर 0. सो वी विल कॅल्क्युलेट द रिपल फॅक्टर फॉर हाफ वेव्ह. सॉरी, नेटवर्क चालला गेलं होतं. So mathematically the ripple factor is defined as, ripple factor is denoted by gamma. See on the screen, ripple factor is denoted by gamma, and it is the ratio of RMS value of AC component of output voltage divided by the DC component of output voltage. आता आपल्याला माहिती आहे की रेक्टिफायरचा आउटपुट मध्ये काय असतं, एसी कंपोनेंट आणि डीसी कंपोनेंट. आता जिथे जिथे आपण एसी कंपोनेंट घेतो त्या एसी कंपोनेंटची जी व्हॅल्यू आहे ती रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू असते. आरएमएस व्हॅल्यू म्हणजे काय, रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू. 11वी किंवा 12वीला तुम्ही हा रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू माहित असेल तुम्हाला. तर आपलं व्होल्ट मीटर जे असतं, व्होल्ट मीटर किंवा मल्टीमीटर, ते काय मोजतं, आपलं आरएमएस व्हॅल्यू मोजतं. इट इज डज नॉट मेजर द डीसी व्हॅल्यू, कारण डीसी व्होल्ट मीटर आणि एसी व्होल्ट मीटर वेगळे असतात. डीसी व्होल्ट मीटर हे डायरेक्ट डीसी मोजतात आणि एसी व्होल्ट मीटर हे आरएमएस व्हॅल्यू मोजतात. तर आरएमएस म्हणजे रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू. तर रेक्टिफायरचं जे आउटपुट आहे तर ते एसी कंपोनेंट असतो, त्याच्यामध्ये एसी कंपोनेंट, त्याच्यामुळे त्याची आरएमएस व्हॅल्यू ऑफ एसी कंपोनेंट आउटपुट व्होल्टेज डिवाइडेड बाय द डीसी कंपोनेंट ऑफ द आउटपुट व्होल्टेज. म्हणजे मॅथमॅटिकली रिपल फॅक्टर इज डिफाइंड ॲज gamma is equal to the RMS means root mean square value of AC component of output voltage divided by DC component of output voltage. म्हणजे आउटपुटला जो एसी कंपोनेंट आहे त्याची आरएमएस व्हॅल्यू डिवाइडेड बाय आउटपुटला जे डीसी कंपोनेंट आहे त्याची व्हॅल्यू. सो व्ही आर आरएमएस अपॉन व्ही डीसी
किंवा IR/RMS अपॉन IDC. आपण व्होल्टेजच्या स्वरूपामध्ये मांडू शकतो इक्वेशन किंवा करंटच्या स्वरूपामध्ये मांडू शकतो. वन अँड द सेम थिंग. व्होल्टेजचं फॉर्म घ्या किंवा करंट फॉर्म घ्या. तिथे RMS व्हॅल्यू ऑफ AC कॉम्पोनंट म्हटलंय आपण आउटपुट व्होल्टेजचं, किंवा RMS व्हॅल्यू ऑफ AC कॉम्पोनंट ऑफ आउटपुट करंट म्हणा. तर हा VR/RMS अपॉन VDC इज इक्वल टू IR/RMS अपॉन IDC. तर आता हा VR/RMS काय आहे? द RMS व्हॅल्यू ऑफ AC कॉम्पोनंट ऑफ आउटपुट व्होल्टेज. म्हणजे आउटपुटला जो AC कॉम्पोनंट आपल्याला मिळतोय त्याची RMS व्हॅल्यू ही VRMS ने आपण दाखवली होते. आणि VDC म्हणजे ॲव्हरेज किंवा DC व्हॅल्यू ऑफ आउटपुट व्होल्टेज, कारण DC पण आहे त्याला आपण ॲव्हरेज व्हॅल्यू म्हणूया. तसंच IR/RMS किंवा IDC, दी RMS व्हॅल्यू ऑफ AC कॉम्पोनंट ऑफ आउटपुट करंट किंवा दी ॲव्हरेज ऑर DC व्हॅल्यू ऑफ लोड करंट. आता आपल्याला टोटल RMS हा फक्त AC आउटपुटची RMS व्हॅल्यू आपण घेतली VR/RMS. मग RMS व्हॅल्यू ऑफ द रेक्टिफाईड टोटल लोड करंट इज गिवन बाय. आता टोटल RMS व्हॅल्यू किती येईल? फक्त AC कॉम्पोनंट मिळणारी RMS व्हॅल्यू IR/RMS आहे आणि DC कॉम्पोनंट मिळणारी व्हॅल्यू IDC आहे. तर टोटल IRMS व्हॅल्यू आउटपुटला किती मिळेल? तर हे इक्वेशन लक्षात ठेवायचंय आपल्याला, हे डेरिव्हेशन नाही आहे. IRMS म्हणजे टोटल रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू ॲट द आउटपुट ऑफ द रेक्टिफायर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ I² DC प्लस I² RMS. आता आपण या इक्वेशनला दोघं बाजूने IDC ने डिवाइड करा. डिवाइड दिस इक्वेशन ऑन बोथ साइड्स बाय IDC. जर आपण IDC ने डिवाइड केलं तर IRMS अपॉन IDC इज इक्वल टू ही संपूर्ण क्वांटिटी डिवाइडेड बाय IDC. आता हा IRMS अपॉन IDC तसाच ठेवा इथे. हा IDC जर मध्ये घेतला तर तो स्क्वेअर होईल, म्हणजे हा I² DC अपॉन I² DC काय होईल? 1 होईल. प्लस हा IR/RMS अपॉन IDC याला अंडर रूट साइड मध्ये घेऊन टाका, त्याला ब्रॅकेट करा, तो स्क्वेअर होऊन जाईल. म्हणजे IR/RMS अपॉन IDC ब्रॅकेट स्क्वेअर होईल. आता ही जी टर्म आहे, दोघं टर्म स्क्वेअरिंग अँड रिअरेंजिंग, आपण या दोघं टर्म्सचा स्क्वेअर करून घेऊया. म्हणजे याचा जर स्क्वेअर केला तर I² RMS अपॉन I² DC इज इक्वल टू इकडचं हे अंडर रूट साइड निघून जाईल, म्हणजे हा 1 प्लस IR/RMS अपॉन IDC ब्रॅकेट स्क्वेअर शिल्लक राहील. मग आपण याला इकडे याला ब्रॅकेटमध्ये टाकलं, त्याला स्क्वेअर करून घेतलं आणि हा रिअरेंज केले आपण टर्म. फक्त ही टर्म इकडे नेली आणि ही टर्म इकडे नेली, तर हा IR/RMS अपॉन IDC ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू I² RMS अपॉन I² DC हा 1 तिकडे नेला तर -1 होईल. म्हणजे आपल्याला हे इक्वेशन मिळालं. ते एक मिळालं तर आपण पुन्हा याचं आपण काय केलं, आपण स्क्वेअर रूट घेऊया. याचं स्क्वेअर रूट घेतलं तर आपल्याला हे या पद्धतीने इक्वेशन मिळेल. IR/RMS अपॉन IDC इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ दिस IRMS अपॉन IDC ब्रॅकेट स्क्वेअर -1. आणि आपण बाय डेफिनेशन IR/RMS अपॉन IDC म्हणजे हा गॅमा. बाय डेफिनेशन इट इज द डेफिनेशन ऑफ रिपल फॅक्टर. मग हा रिपल फॅक्टर आहे तो गिवन बाय गॅमा, म्हणून गॅमा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ IRMS अपॉन IDC ब्रॅकेट स्क्वेअर -1. आता आपण म्हणजे दिस इज द जनरल इक्वेशन फॉर रिपल फॅक्टर. हे जनरल इक्वेशन आलं रिपल फॅक्टरचं. गॅमा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ IRMS अपॉन IDC ब्रॅकेट स्क्वेअर -1. हे चांगलं लक्षात ठेवायचं. हे आपण जनरल इक्वेशन काढलं इथून सुरुवातीपासून. आपण हे म्हटलं की आउटपुटला काय काय क्वांटिटीज आहेत. करंट आहे, AC करंट आहे आणि DC करंट आहे, किंवा AC व्होल्टेज आणि DC व्होल्टेज आहे. तर याचा आपण ह्या सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये आपण हा गॅमा या ठिकाणी आणलेला आहे. तर दिस इज द जनरल एक्सप्रेशन फॉर रिपल फॅक्टर. कुठलाही रेक्टिफायर असू द्या त्यासाठी आपल्याला हेच इक्वेशन वापरायचं आहे. आता आपण पहिल्यांदा रिपल फॅक्टर फॉर हाफ वेव्ह रेक्टिफायर काढूया. आता फॉर हाफ वेव्ह रेक्टिफायर ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ लोड करंट इज गिव्हन बाय. आता हे लक्षात ठेवायचे तुम्हाला की याचे आपल्याला सेपरेट कॅल्क्युलेशन नाही आहे. फॉर हाफ वेव्ह रेक्टिफायर आता आपल्याला माहिती आहे की फॉर हाफ वेव्ह रेक्टिफायर द आउटपुट करंट फ्लोज ओनली फॉर हाफ सायकल ऑफ द इनपुट. ओनली फॉर हाफ सायकल ऑफ द इनपुट म्हणजे इनपुटच्या फक्त हाफ सायकलसाठी हाफ वेव्ह रेक्टिफायरसाठी करंट फ्लो होतो. म्हणून त्याचं जे ॲव्हरेज DC व्हॅल्यू आहे ती येते IM अपॉन पाय. IM म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू. IM इज द मॅक्झिमम व्हॅल्यू किंवा पीक व्हॅल्यू म्हणूया त्याला, आणि दिस इज द पाय. सो द IM इज द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ द लोड करंट. आणि म्हणून आपल्याला RMS व्हॅल्यू ऑफ लोड करंट इज गिव्हन बाय
आता ही झाली DC व्हॅल्यू IDC IM अपॉन पाय, आणि त्याच्यामध्ये जो AC कॉम्पोनंट आहे त्याची RMS व्हॅल्यू काय आहे IM अपॉन 2. मग आपण हा IRMS अपॉन IDC ब्रॅकेट स्क्वेअर -1 हा फॉर्म्युला वापरायचा आहे. तर या फॉर्म्युल्यामध्ये IRMS ची व्हॅल्यू आपण टाकली आहे. IRMS ची व्हॅल्यू IM अपॉन 2 आणि IDC ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे IM अपॉन पाय. तर या व्हॅल्यू जर आपण इथे टाकल्या तर गॅमा इज इक्वल टू IM अपॉन रूट अपॉन 2 डिवायडेड बाय IM अपॉन पाय. याला जर सिम्प्लिफाय केलं तर हा π/2 स्क्वेअर -1 होईल, आणि याला जर आपण पुन्हा सिम्प्लिफाय केलं तर 1.21. तर गॅमा फॉर हाफ वेव्ह रेक्टिफायर किती होते 1.21. बरोबर. जर याला आपण पर्सेंटेज मध्ये काढलं तर याला आपण 100 ने जर मल्टिप्लाय केलं तर तो 121% येतो. म्हणजे काय झालं की हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये रिपल काय सगळ्यात जास्त आहे. टू मच अमाऊंट ऑफ रिपल इज प्रेझेंट इन ए हाफ वेव्ह रेक्टिफायर. 121% म्हणजे DC 1% असेल तर त्याचे 100 पट AC कॉम्पोनंट त्याच्यामध्ये प्रेझेंट असेल. इट इज नॉट ए डिझायरेबल, इट इज नॉट ए गुड रेक्टिफायर. So this gives the म्हणजे the amount of ripple in a half wave rectifier is 121%. Your ripple factor for a half wave rectifier is 1.21. 1.21. तसंच आपण आता फॉर फुल वेव्ह रेक्टिफायर काढूया. आता आपल्याला ॲव्हरेज व्हॅल्यू किंवा DC व्हॅल्यू जी आहे फॉर फुल वेव्ह रेक्टिफायर. आता बघा हाफ वेव्ह रेक्टिफायर साठी IDC IM अपॉन पाय होतं, कारण तिथे फक्त करंट फ्लोज फॉर हाफ सायकल ऑफ द इनपुट सिग्नल. पण इथे हा 2 फॅक्टर आला, कारण काय आपल्याला आता दोघं हाफ सायकल साठी करंट मिळतंय IDC, म्हणून तो ट्वाइस IM अपॉन पाय आला. नंतर लोड करंट आणि RMS व्हॅल्यू ऑफ लोड करंट इज गिव्हन बाय IRMS इज इक्वल टू IM अपॉन √2. आता हे कुठून कॅल्क्युलेट केले याचं सेपरेशन आपल्याला सेपरेट एक्सप्रेशन आपल्याला कॅल्क्युलेट करता येतात. हे आपण ते लक्षात घ्यायचं नाहीये. तुम्ही फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवा की IRMS काय असतो बुवा फुल वेव्ह रेक्टिफायरचा. तर IRMS इज इक्वल टू IM अपॉन √2. म्हणजे IDC ची व्हॅल्यू ही मिळाली, IRMS ची व्हॅल्यू आपल्याला ही मिळाली, आणि आपण या फॉर्म्युल्यामध्ये ह्या व्हॅल्यू टाका. IRMS आणि IDC ची व्हॅल्यू जर टाकले आपण तर आपल्याला आपण हे कॅल्क्युलेशन सिम्प्लिफाय केलं तर IRMS काय IM अपॉन √2 आणि IDC काय ट्वाइस IM अपॉन पाय. याला आपण सिम्प्लिफाय करा. IM अपॉन √2 मल्टिप्लाय बाय पाय अपॉन 2 I अपॉन IM. तर हा IM कॅन्सल होईल. पाय अपॉन 2√2 स्क्वेअर -1 ही व्हॅल्यू मिळेल. याला जर तुम्ही कॅल्क्युलेटरने सॉल्व्ह केलं तर आपल्याला गॅमा इज इक्वल टू 0.482 मिळेल. बरोबर. हाफ वेव्ह रेक्टिफायर साठी आपल्याला 1.21 मिळाला होता, फुल वेव्ह रेक्टिफायर साठी 0.48 मिळाला. म्हणजे बघा निम्म्यापेक्षाही कमी झाला रिपल फॅक्टर. 1.21 कुठे आणि 0.48 कुठे. बरोबर. म्हणजे मोर दॅन 50%, 60% रिपल फॅक्टर काय झाला कमी झाला. आणि आपल्याला माहिती आहे की जेवढी रिपल कमी तेवढा तो रेक्टिफायर काय असतो चांगला असतो. म्हणजे ती अमाऊंट ऑफ रिपल इन फुल वेव्ह रेक्टिफायर इज 48.2%. म्हणजे फुल वेव्ह रेक्टिफायरच्या आउटपुट मध्ये AC कॉम्पोनंट किती प्रमाणात आहे तर 48.2%. आणि याच्यामध्ये किती आहे हाफ वेव्ह रेक्टिफायर साठी 1.21%. बरोबर. तर these are the calculations regarding the ripple factor for half wave rectifier and full wave rectifier. So today I wanted to explain only these ripple factor. पुन्हा आपण याला रिकॅप करूया. व्हॉट इज रिपल? रिपल म्हणजे काय? The output of the rectifier is not perfect DC. It is a pulsating DC. It contains AC component along with the DC component. आणि मग तो AC component present along with the DC component in the output of the rectifier त्याला म्हणतो आपण रिपल. त्याला काय म्हणतो आपण रिपल. आणि रिपल फॅक्टर जो आहे तो द रिपल फॅक्टर मेजर्स दी अमाऊंट ऑफ AC component present in the output of the rectifier. म्हणजे रेक्टिफायरच्या आउटपुट मध्ये किती प्रमाणामध्ये AC component प्रेझेंट आहे हे मोजण्याचं काम कोण करतं तर रिपल फॅक्टर करतो.
आणि मॅथमॅटिकली आपण रिपल फॅक्टर काय डिफाइन करतो, द RMS व्हॅल्यू ऑफ AC कंपोनंट ऑफ आउटपुट व्होल्टेज डिवाइडेड बाय DC कंपोनंट ऑफ आउटपुट व्होल्टेज. कारण आपल्याला माहिती आहे की AC आउटपुट ऑफ रेक्टिफायर मध्ये AC आणि DC दोघं आहेत. मग RMS व्हॅल्यू ऑफ AC कंपोनंट आणि DC कंपोनंट हे दोघं आहेत त्या ठिकाणी. तर त्या दोघांचा जो रेशो आहे तो आपल्याला काय देतो, रिपल फॅक्टर देतो. मग RMS व्हॅल्यू ऑफ AC कंपोनंट ऑफ आउटपुट व्होल्टेज, RMS व्हॅल्यू ऑफ AC कंपोनंट ऑफ आउटपुट व्होल्टेज, RMS व्हॅल्यू ऑफ AC कंपोनंट ऑफ आउटपुट व्होल्टेज डिवाइडेड बाय DC कंपोनंट ऑफ आउटपुट व्होल्टेज. आणि मग आपण हे फॉर्म्युले यूज करून IRMS किती असेल, टोटल IRMS किती असेल तो कॅल्क्युलेट करून IDC चा फॉर्म्युला वापरून आपण रिपल फॅक्टर फॉर हाफ वेव्ह रेक्टिफायर अँड फुल वेव्ह रेक्टिफायर आपण दोघं कॅल्क्युलेट करू शकतो. तर आपल्याला एक लक्षात येईल की हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये रिपल काय सगळ्यात जास्त आहे, 121% रिपल आहे. आणि फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये ती फक्त काय 0.48% आहे, म्हणजे 0.48 आहे, म्हणजे 48% आहे पर्सेंट रिपल आपल्याला फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये बघायला मिळते. आता हे जे रिपल आहे प्रेझेंट आहेत, तर आपण हे रिपल्स कशा रिमूव्ह करतो, बाय युजिंग द सर्किट्स ऑफ रेक्टिफायर. आपलं सॉरी आपण फिल्टर सर्किट वापरून या रिपल्स काय करतो आपण रिमूव्ह करतो. सो द रिपल इज रिमूव्ड बाय अप्लाइंग द filter circuit. What is the filter circuit? Filter is the circuit which removes unwanted AC component present in the output of the rectifier. So there are various types of filter circuits. We will see these filter circuits in the next lecture. From Monday, सोमवारपासून आपले रेग्युलर लेक्चर चालू राहतील आठवड्याभर. सोमवारपासून सगळ्यांनी हजर राहायचे. हे आज मी घेऊन टाकलं लेक्चर. सोमवारपासून पुढच्या आठवड्यामध्ये पूर्ण आठवडा आपले लेक्चर्स होतील आणि सगळ्यांनी अटेंटिव्ह राहायचे. मी मागच्या वेळेला टेस्ट डिक्लेअर केलेली होती, पण आपली अजून टेस्ट झाली नाही. बघूया पुढच्या आठवड्यामध्ये नेक्स्ट मंडे पासून आपल्याला टेस्ट कधी घेता येईल तर घेऊ आपण. कोणाला काही शंका असेल तर विचारा. नाउ द सेशन इज ओपन फॉर क्वेश्चन अँड आन्सर. कोणाला काही शंका आहेत? फार कमी लोक आज जॉईन झालेले आहेत. ओनली 7 पीपल्स आर देअर. ठीक आहे. टुडे वी विल स्टॉप हियर. सोमवारी सगळ्यांनी हजर राहायचे. येतोय लक्षात? आवाज येतोय? येस सर. हा, सोमवारी सर्वांनी हजर राहायचंय. ठीक आहे, चला. ओके, थँक्यू. थँक्यू सर.